सर्वांना नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये GSTसाठी लागणारी कागदपत्रे जी आपण ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मेशो यासारख्या वेबसाईटवर आपले प्रॉडक्ट विक्री करण्यासाठी लागणारी महत्त्वाची गोष्ट आहे। GST शिवाय आपण ॲमेझॉन, फ्लिपकार्ट इतर अशा आपल्या वेबसाईटवर सुद्धा आपणास GST कंपल्सरी झालेले आहे। तर त्यासाठी लागणारे कागदपत्र म्हणजे वैयक्तिक प्रॉपरायटरसाठी लागणारे कागदपत्रे काय काय आहेत त्याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। ज्यांच्यासाठी थोडक्यात माहिती हवी आहे त्यांच्यासाठी यासाठी बघा, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, ईमेल ID, मोबाईल नंबर आणि व्यवसाय ठिकाणाचे कागदपत्र द्यावे लागते। त्यानंतर आपला अर्ज मंजूर होतो आणि नंतर आपणास GST मिळते। ती GST अधिकाऱ्यावर अवलंबून असते, कारण आपण डॉक्युमेंट सबमिट केलेले आहे, त्याचं तपासणी होती, व्हेरिफिकेशन होतं, त्यानंतरच आपणास ती GST नंबर मिळतो। यानंतर आपण सविस्तर माहिती पाहूया। तर GSTचं तर अधिकृत वेबसाईटवरून GST रजिस्ट्रेशन पोर्टल जे सरकारी आहे gst.gov.in या वेबसाईटवरूनच भरावे। अशा अनेक वेबसाईट असतात, कुठल्याही वेबसाईटवर न जाता त्याचा बघा असा लोगो येतो, या वेबसाईटवरच आपण जाऊन या ठिकाणी बघा रजिस्टर आहे आणि लॉग इन आहे। ज्यांना GST मिळालेली आहे त्यांच्यासाठी लॉग इन असतं आणि ज्यांना नवीन GST पाहिजे आहे त्यांच्यासाठी रजिस्टर हा ऑप्शन असतो। तर रजिस्टरवर आपण क्लिक केल्यानंतर आपण ती अर्ज भरू शकतो। तर आता आपण यासाठी लागणाऱ्या कागदपत्राबद्दल सविस्तर माहिती घेऊया। तर प्रॉपरायटरशिपमध्ये थोडक्यात प्रॉपरायटरशिप म्हणजे वैयक्तिक एका माणसाकरता केलेला अर्ज आणि पार्टनरशिप म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन पार्टनरशिपमध्ये तयार केलेला अर्ज असा असतो। आणि त्याच्या पुढेही जाऊन ज्या कंपन्या आहेत, प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या किंवा इतर मोठ्या कंपन्या ज्यांचा टर्नओव्हर भरपूर मोठ्या प्रमाणात म्हणजे 1 कोटीपेक्षा जास्त असतो, अशासाठी कंपन्यांचं ती वेगळं GST रजिस्ट्रेशन असतं। तर आपण आता फक्त ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अशा वैयक्तिक वेबसाईटवर आपण विक्री करणार असेल त्यासाठी लागणारे कागदपत्र पाहणार आहोत। सर्वात प्रथम आपल्या कागदपत्राची पडताळणी कोणत्या प्रकारे करायची हा विषय महत्त्वाचा आहे। ज्या व्यक्तीच्या नावाने आपण प्रॉपरायटर्समध्ये अर्ज करणार आहोत त्याच्या नावाचे सर्व डॉक्युमेंट मॅचिंग झाले पाहिजे असा नियम आहे। म्हणजे पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट साईजचा त्या व्यक्तीचा असतो, ईमेल ID त्या व्यक्तीच्या सॉफ्टवेअरमध्ये थोडक्यात म्हणजे डिव्हाइसवरच असला पाहिजे ईमेल IDसुद्धा, किंवा तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉप वापरत असेल तर त्यामध्येच तो ईमेल ID पाहिजे। आणि महत्त्वाचा मुद्दा, मोबाईल नंबर तुमचा जो आहे तो आधार कार्डाशी लिंक असला पाहिजे। त्यानंतर महत्त्वाचं सगळ्यात पुढे व्यवसाय ठिकाणाचे कागदपत्र। तुम्ही जर तुमच्या नावाने ऑनरशिप असेल, जे तुम्ही घराच्या ठिकाणी व्यवसायासाठी अर्ज करत आहात ते घर तुमच्या नावावर असलं पाहिजे। त्या घराचे ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे। त्याच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये असेल तर वार्षिक कर वगैरे भरणा असतो त्याची पावती आपल्याकडे असली पाहिजे। त्या व्यक्तीच्या नावे लाईट बिलसुद्धा त्या व्यक्तीच्याच नावे असलं पाहिजे। आता समजा तुमच्याच घरातील व्यक्ती आहे आणि त्यांच्या वडिलांच्या नावे घर आहे किंवा लाईट बिल घरात त्यांच्या वडिलांच्या नावाने आहे, तर त्यांची संमतीपत्र घेऊन ते जोडावे लागते। ते पण सविस्तर नोटरी करून संमती आहे की माझ्या मुलाला, मुलीला या ठिकाणी जी व्यवसाय आहे त्याचं नाव टाकून यासाठी माझी कुठलीही हरकत नाही आणि त्यासाठी मी परवानगी देत आहे असे नोटरी करावी लागते। तर 100 रुपयाच्या स्टॅम्पवर किंवा 500 रुपयाच्या स्टॅम्पवर आपण ते नोटरी करून ते जोडावे लागते। तर अशा प्रकारे माहिती आहे बघा। आता सर्वात प्रथम पॅन कार्डवर जे नाव आहे
ती पहिल्या लिपीमध्ये नाव असतं बघा, फर्स्ट लिपी इंग्लिशमधली जे नाव असेल त्या प्रकारे ते पहिल्या लिपीमध्ये नाव असतं, ते भरायचं आहे. पॅन कार्डची माहिती, तुमचं नाव, त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव वगैरे अशी डिटेल माहिती जसा अर्ज असेल त्या प्रकारे ती माहिती भरायची आहे. जन्मतारीख आणि त्यानंतर व्यवसायाच्या पुराव्यामध्ये जे तुमचं पॅन कार्डवर माहिती आहे, आधार कार्डवर माहिती आहे आणि तुम्ही जे डॉक्युमेंट घराचं देणार आहे त्याचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस मॅचिंग कसा होतो आहे ते बघायचं काम पहिलं महत्त्वाचं आहे. कारण आधार कार्डावर एक पत्ता असतो, पॅन कार्डावर एक पत्ता असतो आणि जे आपलं घराचं सर्टिफिकेट म्हणजे काय म्हणतात घरपट्टी आपण जे भरतो त्याच्यावर एक पत्ता वेगळा असतो. तर आपण सर्व आहे ना व्हेरिफिकेशन व्यवस्थित करून घ्यायचं आहे, नंतरच आपण यासाठी अप्लाय करायचं आहे. कारण नंतर मग पर्याय काही मिळत नाही आणि मग ती रिजेक्ट होण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी पॅन कार्डवर नाव आहे, आधार कार्डवर पण तसंच पत्ता पाहिजे आणि व्यवसायाच्या ठिकाणी तुमचं घराचं जे आपण घरपट्टी वगैरे भरतो त्यावरही घराचा पत्ता सेम कसा करता येईल त्या पद्धतीने आपण अगोदरच अपडेट करून घ्यावे, असं महत्त्वाचा विषय आहे. ईमेल आय डी त्यासाठी वापरणार आहे, त्या ईमेल आय डीचा जास्त म्हणजे माहिती मिळते ईमेल आय डीवरून की तुम्ही बाबा रजिस्टर केलं आहे, पूर्ण झालं आहे, तुम्हाला ही डॉक्युमेंट पूर्ण झाले किंवा अपुरं आहे त्याबद्दल माहिती मिळते. आणि मोबाईल नंबर सर्वात महत्त्वाचा आधार कार्डाशी लिंक असला पाहिजे. काही जण आधार कार्ड व्हेरिफिकेशनसाठी लॉक करतात, ते सुद्धा आपण सर्वात प्रथम चेक केलं पाहिजे. आधार कार्ड व्हेरिफिकेशनसाठी लॉक असेल तर आपल्याला त्या ऑफिसला जाऊन आपले डॉक्युमेंट सबमिट करून पुन्हा वाट पाहावी लागते. तर अशा प्रकारे माझ्या माहितीप्रमाणे मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास जर GSTबद्दल अर्ज भरतानाचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपण कमेंटमध्ये GST अर्ज कसा भरावा असे जर 100 कमेंट आल्या तर आपण नक्कीच सविस्तर पूर्ण व्हिडिओ GSTचा अर्ज कसा भरावा ही संपूर्ण माहिती आपण देऊ. पण त्यासाठी 100 कमेंट आल्या तरच आपण व्हिडिओ बनवणार आहोत, याचीही नोंद घ्या. तर अशा प्रकारे बघा मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास आवडले असेल तर नक्की लाईक करा. सर्वांना धन्यवाद. थँक्यू.